सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरा ही तैसेची जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगतम जसा दोरीवरी सर्प दिसतम परी दोई ठाईना सर्प जगतम ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीची असे पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. तर आपला विचार सागरातला चौथा तरंग आणि महत्वाचा विषय चालू आहे ख्याती वर्णन. ख्याती म्हणजे प्रतीती. आपण बघितलं की 5 जण एकत्र बसले आणि त्यांना दोरीवर सर्प भासला होता आणि तो भ्रम त्यांचा निवृत्तही झाला. पण आपल्याला हा दोरीवर सर्प भासल्यानंतर कशा कशा प्रकारचा अनुभव आला ती प्रतीती त्या ठिकाणी ते जे कथन करायला लागले तर आपल्याला या ठिकाणी शिष्यानं जे काही सांगितलं तर ते ख्याती आपण बघायला लागलो. आलेली प्रतीती त्याचं वर्णन. म्हणून आता 5 प्रकारच्या लोकांना ही 5 प्रकारांना जे काही प्रतीती आली तिलाच ख्याती अशा प्रकारचं नाव आलेलं आहे. आणि त्या ख्यातीचं वर्णन कारण सर्प अनुभवाला आला पण प्रत्येकानं भ्रम कशाला भ्रम मानलेला आहे तर ते या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. कारण प्रत्येकानं भ्रम म्हणलंय पण भ्रम कशाला मानलेला आहे तर ते या ठिकाणी आपल्याला बघायचं. आता पहिला आपण असत ख्याती बघू लागलो. असत ख्याती ही माध्यमिक अशा प्रकारचे शून्यवादी. कारण बुद्धाचे शिष्य जे 2 त्यांच्या ह्या असत ख्याती आणि आत्मख्याती ह्या 2 प्रकारच्या ख्यात्या ह्या बुद्धांच्या शिष्यांच्या आहेत आणि ते वेदाला प्रमाण मानणारे नाहीत म्हणजे नास्तिक. कारण वेदाला प्रमाण जे मानित नाहीत तर त्याला नास्तिक अशा प्रकारचं मानलेलं आहे. म्हणून हे बुद्धांचे शिष्य आणि त्यांच्या ह्या 2 ख्यात्या असत ख्याती. म्हणून असत ख्याती सांगताना माध्यमिक शून्यवादी सांगतो की जो काही अनुभवाला आला रज्जूवर सर्प हे सगळं शून्य शून्य, रज्जू शून्य, सर्प शून्य, हे सर्व जे जे काही अनुभवाला यायला लागलं ते सुद्धा शून्य, परमतत्व शून्य. म्हणून असत ख्यातीवाला त्या ठिकाणी सांगितल्यानंतर आता याच्यावर आक्षेप घेतो तर आत्मख्यातीवाला म्हणतो की आता प्रत्यक्ष सर्प अनुभवाला यायला लागला मग शून्य कसं. आणि म्हणून आता असत ख्यातीवाला या ठिकाणी सांगितल्यानंतर आत्मख्यातीवाला पुढे आला आणि आत्मख्याती योगाचार विज्ञानवादी हा बुद्धांचा शिष्य याचे आहे. तो आता समोर आला आणि तो सांगतो की मग आता तुम्ही सांगता की अत्यंत त्या ठिकाणी सर्पाची प्रतीती यायला लागली आणि तुम्ही सांगता की तो नाही. आता वंद्यापुत्र नाही त्याची प्रतीती येत नाही. इथं तर प्रतीती यायला लागली. मग आता प्रतीती यायली म्हणल्यावर असत वंद्यापुत्र असत आहे. मग ते असत वंद्यापुत्राची सुद्धा प्रतीती यायला पाहिजे असं कोण म्हणतं तर आत्मख्यातीवाला जो योगाचार मताचा विज्ञानवादी बुद्धांचा शिष्य दुसऱ्या क्रमांकाचा. आणि म्हणून तो म्हणतो असं नाही कारण तुम्ही अत्यंत असत
अशा प्रकारचा जसा वंद्यपुत्र असतो, मग तशा प्रकारचं या ठिकाणी अत्यंत असत कसं म्हणता येईल की सर्पाचा अनुभव घेतो. मग आता अत्यंत असत वंद्यपुत्राचा सुद्धा अनुभव यायला पाहिजे, असं मत त्या ठिकाणी यांनी व्यक्त केलं आत्मख्यातीवाल्यानं. मग आत्मख्याती आपलं मत सांगतो की तो म्हणतो सर्व पदार्थाचे आकार बुद्धीत धरते आणि बुद्धी ही प्रत्येक क्षणाला बदलते. म्हणून अशा प्रकारच्या प्रतीतीला किंवा अशा प्रकारच्या मताला आत्मख्याती अशा प्रकारचं म्हणतात. मग अशा प्रकारचं आत्मख्याती याला म्हणतात. आणि म्हणून असं सांगितल्यानंतर याच्यावर अन्यथा ख्याती की जडवादी म्हणून यांना काय म्हणले न्यायवैशेषिक जडवादी म्हणलेले अन्यथा ख्याती. अन्याचं अन्य ठिकाणी किंवा अन्याचं अन्य रूपानं या दोन प्रकारच्या अन्यथा ख्यातीमध्ये दोन प्रकार आहेत. तर एक नव्य न्यायिक आणि एक प्रोच्च न्यायिक म्हणून हे थोडस नाव किंवा नवीन अभ्यासकाला थोडं जड वाटन की थोडस काही काही शब्दांचे अर्थ त्यांना माहीत नसल्यामुळं, परंतु आपल्याकडे सर्व काही ऐकणारी माणसं असल्यामुळं किंवा जो काही ग्रंथामध्ये विषय आहे तर त्या शब्दाचे अर्थ आपण या ठिकाणी स्पष्ट करून सांगायला लागलो. आपल्या परीनं सांगता येतील असे. म्हणून या ठिकाणी हे दोन प्रकारचे अन्यथा ख्याती, अन्याचं अन्य रूपानं मानणं किंवा अन्याचं अन्य ठिकाणी मानणं, अशा प्रकारचे दोन प्रकारची ही अन्यथा ख्याती. तर ही जडवादी यांची आहे की कोणते जडवादी तर न्यायवैशेषिक यांचे आहे. त्यांचं मत काय आहे? कारण हे वेगवेगळ्या शास्त्रकारांचं मतांतर आहे. आता प्रत्येकाचं काय म्हणणं आहे हे या ठिकाणी पाहिजे आपल्याला. शेवटी मग आता वेदांत शास्त्र आपलं म्हणणं मांडणार आहे. म्हणून आता प्रत्येकाचं काय मत आहे? आता न्यायवैशेषिक यांचं काय मत आहे? त्याला अन्यथा ख्याती अशा प्रकारचं म्हणतात. ती दोन प्रकारचे आहे, एक नव्य न्यायिक आणि एक प्रोच्च न्यायिक. आता नव्य न्यायिक त्या ठिकाणी पुढे आला, मग तो म्हणतो तुम्ही आत्मख्यातीवाल्याला दोष त्या ठिकाणी द्याला, तर तुम्ही काय म्हणता की बुद्धीच काय करते त्या आकार धरते आणि ती बुद्धी कशी आहे? क्षणिक आहे. मग पहिल्या क्षणात जी होती ती या क्षणात नाही, या क्षणात जी होती पुढच्या क्षणात नाही. आणि म्हणून असं जर म्हणता तर सर्पाची प्रतीती क्षणभरच यायला पाहिजे. कारण हे आत्मख्याती म्हणजे काय? बुद्धीला आत्मा मानणारे. मग हे अन्यथा ख्यातीवाला म्हणतो नव्हे नाही की सर्पाची प्रतीती कशी यायला पाहिजे? तर क्षणभर यायला पाहिजे. तिथं अनंत काळ येते, बहुत काळ येते, मग तशी नाही व्हायला पाहिजे. आणि म्हणून ज्या अर्थी जास्त काळ येते त्या अर्थी त्या ठिकाणी तुमचं मत चुकीचं आहे. कारण तुम्ही जे क्षणिक बुद्धी मानताना मग क्षणिक प्रतीती कुठे यायला लागली सर्पाची? ती अनंत काळ येते. आणि म्हणून या ठिकाणी इकडे जरी बघितलं तर मी जो बालपणामध्ये होतो तोच मी आता आईच्या मांडीवर बालपणात होतो, तो मी आता नातवाला मांडीवर घ्यायला लागलो. हे जे काही प्रतिभिज्ञ प्रत्यक्ष म्हणून याला शास्त्रामध्ये काय नाव आहे तर स्मृतीपूर्वक प्रत्यक्ष ज्ञान. प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष स्मृतीपूर्वक प्रत्यक्ष ज्ञान. जो मी माग होतो तोच मी आता आहे. माग नातवाला मांडीवर घेऊन आता मी नातवाला मांडीवर घेऊन खेळत आहे, खेळवीत आहे. तर तोच मी पूर्वी आजोबाच्या मांडीवर खेळत होतो. मग हे अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्मरण आहे. म्हणून असं स्मरण नाही राहायला पाहिजे. कारण बुद्धी क्षणिक म्हणल्यावर क्षणामध्ये सर्व बदलत म्हणल्यावर, म्हणून हे तुमचं मत चुकीचं आहे. म्हणून आता त्या ठिकाणी तो आपलं मत मांडतो. कोण? अन्यथा ख्यातीवाला नव्य न्यायिक आपलं मत त्या ठिकाणी मांडायला लागला. तो म्हणतो वारुळावर सर्प दिसला आणि तो सर्प या ठिकाणी रज्जू पडलेली होती आणि तिथला सर्प डोळ्यामध्ये दोष झाल्यामुळं तिथला सर्प इथं दिसला. तिथला जो सर्पाची ज्ञान होता ते इथं झालं. कुठं? या रज्जूवर झालं. आणि मग म्हणून या ठिकाणी याला त्या ठिकाणी अन्यथा ख्याती. कारण अन्याचं अन्य ठिकाणी ज्ञान होणं याला त्या ठिकाणी
नव्या न्यायिक अन्यथा ख्याती म्हणतात. आणि म्हणून याला दोष देताना त्यांचेच परोक्ष न्यायिक अन्यथा ख्यातीवाले दुसरे तर ते दोष देतात की मग आता तिथल्या सर्पाचं ज्ञान तुला इथं झालं आणि मग तिथल्या झाडाचं का झालं नाही इथं ज्ञान? तिथं आजूबाजूला झाडं होते, वृक्ष होते, त्या वृक्षाचं का ज्ञान झालं नाही की त्याचं सुद्धा ज्ञान इथं रज्जूवर व्हायला पाहिजे? मग ते का झालं नाही? नुसतं त्या ठिकाणी सर्प वारुळात पाहिला त्याचंच का झालं? पुन्हा या ठिकाणी दुसरं म्हणणं असं आहे की ज्याला दृष्टी नजर कमी आली तर त्यांना जवळचं काही दिसत नाही. मग नजर कमी झालेल्या माणसाला तुम्ही म्हणतात की तिथलं रज्जू तिथल्या सर्पाचं ज्ञान इथं रज्जूवर दिसलं. बरं, ज्याला नजर कमी झाली त्याला जवळचं दिसत नाही. आणि तुम्ही तर इथं म्हणतात की तिकडचं दिसलं मध्ये आणि मध्यंतरी भिंती आडव्या आहेत. कितीतरी त्या ठिकाणी बऱ्याच वस्तू मध्यंतरी आहेत. मग तिकडचं ज्ञान इथं कसं होईल? आणि जवळचं त्या ठिकाणी दिसत नाही ना. आता जवळचं एखाद्या माणसाची नजर कमी झाली तर जवळची वस्तू त्याला दिसत नाही. किंवा एखादा पडदा जरी मध्ये आला तर पडद्याच्या पलीकडचं डोळस माणसाला सुद्धा ज्याची नजर चांगली आहे त्यांना सुद्धा पडद्याच्या पलीकडचं ज्ञान होत नाही. तर याची नजरच खराब झालेली आणि याला पुन्हा तिकडचं ज्ञान इथं कसं होईल? म्हणून हे नववे न्यायिक यांचं मत चुकीचं आहे. असं कोण म्हणतो? परोक्ष न्यायिक. तो सुद्धा अन्यथा ख्यातीवालाच आहे. मग तो म्हणतो तसं नाही की रज्जूच काय झाली सर्परूपाने दिसली आणि म्हणून याला आणण्याचं अन्य रूपानं ज्ञान होणं यालाच ते अन्यथा ख्याती म्हणते. आता पहिला आणण्याचं अन्य ठिकाणी ज्ञान होणं याला अन्यथा ख्याती. आता आणण्याचं अन्य रूपानं ज्ञान होणं म्हणजे कसं की रज्जूच सर्परूपाने दिसली आणि म्हणून यालाच या ठिकाणी अन्यथा ख्याती म्हणते नववे न्यायिक. आता यांच्या मताला अख्यातीवाल्यानं आता ही 4 क्रमांकाची ही ख्याती अख्याती. अख्याती कशाला म्हणतात? अख्यातीवाल्यानं काय दोष दिला? तर या ठिकाणी आणण्याचं अन्य रूपानं ज्ञान कसं होईल? डोंगर पाहायला असता डोंगराचं ज्ञान होईल. आता डोंगर पाहून मौरीचं ज्ञान कसं होईल हो? एक जे ज्ञेय जसं ज्ञेय तसं ज्ञान. जसं ज्ञेय तसं ज्ञान होत असतं. ज्ञेय एक ज्ञान एक कसं होईल? डोंगर पाहिल्यावर डोंगराचं ज्ञान, मौरी पाहिल्यावर मौरीचं ज्ञान. मग या ठिकाणी अशा प्रकारचं सर्प पाहून रज्जूचं ज्ञान त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी सर्पच किंवा रज्जू सर्प रूपाने दिसायला लागली. असं कसं होईल? म्हणून अशा प्रकारचं हे चुकीचं आहे. म्हणून अन्याचं अन्य रूपानं ज्ञान होणं हे नाही. जशी वस्तू असेल तसं ज्ञान होईल. रज्जू आहे तर रज्जूचं ज्ञान होईल. सर्प आहे तर सर्पाचं ज्ञान होईल. रज्जू असून सर्पाचं ज्ञान कसं होईल? म्हणून ही तुमची ख्याती चुकीची आहे असं अख्यातीवाले सांगायला लागलं. आता अख्याती कोणाची आहे? तर सांख्य व प्रभाकरांची अख्याती आहे. आता अख्यातीवाला काय म्हणायला लागला? अख्यातीवाला म्हणायला लागला की इदम रूपानं रज्जूचे इदम रूपानं सामान्य ज्ञान पण ते प्रत्यक्ष आणि सर्प अंशामध्ये स्मृती. आता काहीतरी पडलेलं आहे अशा प्रकारचं ज्ञान आणि तिथं सर्पाची स्मृती झाली. मनामध्ये काय झाली? सर्पाचं स्मरण झालं काहीतरी पडलेलं आहे अशा प्रकारचं या ठिकाणी इदम या ठिकाणी काहीतरी आहे आणि स्मृती झाली सर्पाची. म्हणजे अशा प्रकारच्या ज्ञानालाच काय म्हणतात? हे अख्याती अख्यातीवादी यालाच अख्याती मानतात आणि यालाच ते भ्रम मानतात. आता याच्यावरती या ठिकाणी सत्ख्यातीवाल्यानं आक्षेप घेतला ना. ते म्हणते असं कसं होईल? आता या ठिकाणी सत्ख्यातीवाले असा दोष देतात की सर्पांशात मूर्ती ज्ञान मांडले तर ते केवळ स्मृतीपासून भय वाटणे किंवा पळणे होणार नाही. आता आक्षेप घेतला कोणी? आता 5 क्रमांकाची सत्ख्याती ते आक्षेप घ्यायला लागले. आता स्मृती एखाद्या पदार्थाची स्मृती झाली त्या ठिकाणी आता स्मृती आणि प्रत्यक्ष हे मिळून काय म्हणायला लागले की अख्याती म्हणायला लागले. आता अख्यातीवाल्यानं काय सांगितलं की रज्जूचं इदम म्हणून ज्ञान झालं सामान्य ज्ञान आणि सर्पांशाची स्मृती झाली. आता हे काहीतरी पडलेलं आहे अशा प्रकारचं ज्ञान झालं आणि स्फूर्ती झाली सर्पाची की मागं मी सर्प पाहिला होता. त्यालाच काय म्हणायला लागले? अख्याती म्हणायला लागले आणि त्यालाच भ्रम म्हणायला लागले. परंतु हे सांगायला लागले असं कसं होईन हो?
आता बऱ्याच काळानंतर त्या ठिकाणी आता आपल्याला पूर्वी वाघ दिसला होता आणि मग असं स्मरण झाल्यावर आता कशी भीती वाटत, म्हणजे स्मृती आणि प्रत्यक्ष एकत्रित कसं होईल की माग त्या ठिकाणी वाघ पाहिला आणि आता काम फुटण का त्याचा नाही. म्हणून स्मृती आणि प्रत्यक्ष एकत्र कसं राहील हो, असा आक्षेप कोणी घेतला तर सत्ख्यातीवाल्यानं. आता 5 क्रमांकाची सत्ख्याती म्हणून तुमचं म्हणणं हे कसं आहे, सदोष आहे म्हणजे दोषयुक्त आहे, हे काही योग्य नाही. असा सत्ख्यातीवाला त्या अख्यातीवाल्याला दोष द्यायला लागला, कारण स्मृती आणि प्रत्यक्ष एका ठिकाणी कसं आहे हो, कारण पूर्वी त्या ठिकाणी जर वाघ पाहिला, आता त्याचं स्मरण झाल्यावर भीती वाटायला पाहिजे. वाटायची का भीती? नाही वाटत. की अरण्यात पूर्वी वाघ पाहून कालांतराने घरात बसलेल्या पुरुषाला त्याचे स्मरण झाले, तर त्यास भय वाटत नाही किंवा पळतही नाही. बर, आता पूर्वी अरण्यात वाघ दिसला, त्याला भीती वाटली आणि पळाला सुद्धा, पण त्याचं स्मरण कालांतरानं बऱ्याच दिवसानं झाल्यानंतर मग त्याला भीती वाटत नाही आणि त्याला त्या ठिकाणी तो पळत बी नाही. मग स्मृती आणि प्रत्यक्ष एक कसं होईन हो? आणि म्हणून या ठिकाणी तुमचं म्हणणं जे आहे की सदोष आहे, दोषयुक्त आहे आणि ते काही त्या ठिकाणी योग्य नाही, असा सत्यार्थीवाला दोष देतो. आता त्याचं म्हणणं काय? मग ते म्हणतो त्या दोरीमध्ये सर्पाचे आव आहेत. याचं म्हणणं आगाव, कारण हे सत्ख्यातीवाला आहे ना, याला सत्यच वाटायला दोरी सत्य, सर्प सत्य आणि म्हणून कारण सत्ख्यातीवाला आहे ह्यो काय म्हणतो, त्या दोरीमध्ये सर्पाचे अवयव होते. सर्प कस काय दिसला असा विचार करू लागले ना ते 5 जण. ते 5वा काय म्हणू लागला ह्यो? ह्यो म्हणला, मी सांगतो मी काय, तुमचं सगळ्याच चूक आहे. ह्या दोरीमध्ये सर्पाचे अवयव होते. त्या शिंपलेमध्ये रुपयाचे अवयव होते. सुक्तीवरी रजत. तशा प्रकारचं ह्या दोरीमध्ये काय होतं, सर्पाचे अवयव होते म्हणून सर्प दिसला. वास्तविक काही नाही. हे अशी संगती आणि याला ते सत्ख्यातीवाले सत म्हणते, कारण सत्य त्यांच्या दृष्टीनं जसं आपण पाहिलं असत ख्यातीवाले सगळं असतच मानते आणि सत्ख्यातीवाला सतच म्हणायला लागला, म्हणून तेव्हा यालाच या ठिकाणी सत्ख्याती म्हणतात ते आणि अशा प्रकारचं आणि यालाच ते भ्रम म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी आता इथं त्याने काय सांगितलं सत्ख्यातीवाला, जेव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा किंवा सुक्तीच्या ठिकाणी रजताचा लोकांत ब्रह्म मानतात, तेव्हा सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतो. त्यावेळी रज्जूच्या किंवा सुक्तीच्या ठिकाणी सर्प किंवा रजत सत्तेच उत्पन्न होते. म्हणून सत्यच असतं, ते सगळं सत्यच. अशा प्रकारचं, कारण ख्यातीच कोणती आहे? सत्ख्याती. कारण जगातील सर्व पदार्थ पंचकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात. जगातले सगळे पदार्थ पंचभूतापासून उत्पन्न होतात. तर म्हणून पंचमहाभूतापासून पंचकृत, पंचकृत म्हणजे कोण्या काळात मिसळलेले पंचभूत, त्याला म्हणायचे पंचकृत. आणि त्या पंचकृत पंचमहाभूतापासून सगळे जगातले पदार्थ उत्पन्न होतात, असं कोण सांगायला लागलं? सत्ख्यातीवाला सांगायला लागलं. आणि म्हणून सर्व पदार्थात अवयव पंचभूतातच आहे. सर्व पदार्थाचे अवयव कशामध्ये आहेत? पंचभूतामध्ये आहेत. म्हणजे शिंपले बी पंचभूताचे आहे, रजत बी पंचभूताचं, पुन्हा सर्प पंचभूतामध्ये आहे आणि सर्प जे काय रज्जू आहे ती सुद्धा पंचभूतामध्ये आहे. म्हणून एकमेकाचे अवयव एकमेकात आहेत. म्हणून सुक्ती देशात सुक्तीचे अवयवाबरोबर रजताचे सुद्धा अवयव सदोदित असतात. म्हणून शिंपलं म्हणले की रूप सुद्धा तिथं असतच, म्हणून त्याच्यात ते अवयव असतात. म्हणून शिंपल्यावर रूपाचा भ्रम होतो किंवा रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, कारण रज्जू मध्ये सुद्धा त्या सापाचे अवयव असतात. आणि अशा प्रकारची संगती कोण लावायला लागला? तो 5व्या क्रमांकाचा जो काही सत्ख्यातीवाला आपण ज्याला म्हणायचो, तर सत्ख्यातीवाला अशा प्रकारची संगती लावायला लागला. सर्प कसा दिसला हे जे 5 जण विचार करू लागले, हा 5व्या क्रमांकाचा अशा प्रकारचा डोकं लावतो आणि म्हणून त्याला ते सगळं सत्यच वाटलं. सर्प सत्य आणि ते रज्जू सुद्धा सत्य, म्हणून त्याच्यातच त्याचे अवयव आहेत. त्या रज्जूमध्ये सर्पाचे अवयव आहेत
असं त्या ठिकाणी तो मानतो. आणि म्हणून अशा प्रकाराने रज्जू सर्पामध्ये किंवा सुक्ती रजतामध्ये सत्य सर्पाची व सत्य रजताची प्रतीती होते. म्हणून सत्ख्याती मानणे योग्य आहे. म्हणून माझं मत त्या ठिकाणी मानणं योग्य आहे. असं सत्ख्यातीवाला त्या ठिकाणी सांगायला लागला, की त्याच्यामध्ये त्याचे अवयव आहेत. त्याच्याहून ते वेगळे नाहीत. म्हणून माझं मत ग्राह्य आहे, योग्य आहे आणि अशा प्रकारचं त्याचं म्हणणं त्यानं मांडलेलं आहे. आता अशा प्रकारचं या ठिकाणी शिष्य सांगायला लागला, महाराज अशा प्रकारचे हे 5 जण होते. 5 प्रकारचे त्या ठिकाणी त्यांना अनुभव आला आणि या 5 प्रकार झाला त्या ठिकाणी आपापल्या प्रकाराला त्याने त्या ठिकाणी आपला या ठिकाणी मांडलेला या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. आता हे सत्ख्याती, आत्मख्याती, असत्ख्याती, आत्मख्याती दोन्ही प्रकारची अन्यथा ख्याती, अख्याती त्या चौघाचे मत या ठिकाणी मला समजलं. कोणते कोणते? की असत ख्याती, आत्मख्याती, दोन्ही प्रकारची अन्यथा ख्याती आणि अख्याती. त्या चौघाचं म्हणणं मला समजलं, पण 5वा जो सांगायला लागलाय सत्ख्याती, याच मला काही समजलं नाही. शेवटच्या सत्ख्याती मताची रज्जू सर्प किंवा सुक्ती रजत ही सत्य आहेत. त्यांत मत युक्त आहे काय? यांचं उलगड करून सांगा मला. मला काही कळना काय. काय? की मग सत्यच वाटेल, मला बी वाटतं की सत्यच हे सगळं म्हणून. आणि मला सुद्धा वाटतं आणि सत्ख्यातीवाला जो काही सांगायला लागला, की हे सगळं सत्य आहे, रजत सत्य आहे आणि शिंपलं बी सत्य आहे. सुक्ती किंवा रज्जू सर्प रज्जू बी सत्य, सर्प बी सत्य. हे जे त्या ठिकाणी सत्ख्यातीवाला सांगायला लागला, की याचं काय मला उलगडा झाला नाही. म्हणून या ठिकाणी तुम्ही काय करा, की मला हे समजून सांगा. हे सत्ख्यातीवाल्याचं मत या ठिकाणी मला काही कळालेलं नाही. आता शिष्य त्या ठिकाणी इथपर्यंत आलेला आहे. कारण त्याला जे कळालं, त्याला जे स्पष्ट झालं ते स्पष्टच झालं. म्हणून काही गोष्टी आपल्याला कळाल्या की त्या कळल्याच पाहिजे. पुन्हा त्याच्याविषयी शंका राहिलीच नाही पाहिजे. निशंक कळून घेणं हे महत्वाचं आहे. कारण एखादा विषय या ठिकाणी जसा स्पष्ट कळाला, की पुन्हा त्याच्याविषयी पुन्हा त्या ठिकाणी शंका राहत नसते आणि तो स्पष्ट कळणं यालाच म्हणायचं दृढ ज्ञान होणं त्याविषयी. जसं त्या ठिकाणी आता ही दोरीच आहे. अशा प्रकारचं दृढ झाल्यावर पुन्हा तिथं सर्पाचा त्या ठिकाणी विपर्यास होत नाही. तशा प्रकारचं या ठिकाणी आपण बघितलं. याच्या अगोदरचा विषय, की विषयात सुख नाही. हे जसं त्या ठिकाणी आता शिष्यानं सांगितलं, की हे आता मला कळलं, स्पष्ट झालं. परंतु हे आता येणारा जो अनुभव आहे संसाराचा, की तो माझ्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे, असं तुम्ही सांगितलं. तर त्या ठिकाणी प्रतीती यायला लागली, तर ती त्या ठिकाणी आता ख्यातीरूपानं आपण बघितले, की अनेक शास्त्रकारांचं मतं या ठिकाणी आपण बघितलं आणि आता ही 5 जणांना आली प्रतीती. आता चौघांची मला कळाली. पण 5वा जो आहे सत्ख्यातीवाला, तर ते त्या ठिकाणी मला जरा कळेना. कारण तो म्हणतो, की सर्प सत्य आहे आणि रज्जू सुद्धा सत्य आहे किंवा त्या रज्जूमध्ये सर्पाचे अवयव आहे आणि शिंपलीमध्ये त्या रजताचे अवयव आहेत. म्हणून जगामध्ये पंचमहाभूतापासून सगळे पदार्थ झाले. म्हणून सगळ्यामध्ये पंचभूत आहेत. म्हणून अशा प्रकारचा सत्ख्यातीवाला म्हणायला लागला. म्हणून मला ही सत्ख्याती या ठिकाणी तुम्ही समजून सांगा. आता इथपर्यंत त्या ठिकाणी शिष्याला काही गोष्टी कळाल्या. पण आता ही जी काही 5वी ख्याती आहे सत्ख्याती, तर याचच या ठिकाणी मला उलगडा होईना म्हणून शिष्याने प्रश्न केलाय. आता या ठिकाणी गुरु त्याला सत्ख्याती सांगायला लागले. ते श्री गुरु सांगते की सत्ख्याती वाल्याचं मत सुद्धा असंगत आहे कारण संगत वर नाही. जसं 4 ख्यातीवाल्याचं मत तुला कळालं की ते असंगत आहे आणि तशा प्रकारचं सत्ख्याती सुद्धा असंगत आहे कारण त्यानं हे सत्य मानलं तर ते सुद्धा संगतशीर नाही आणि हे तुला मी स्पष्ट करून देतो. म्हणून अनुभवाशी त्यांचा विरोध आहे. कारण आपल्या अनुभवाशी कसा विरोध आहे? तर सुक्ती ज्ञानाने रजत ज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर विचाराने सर्वांस असा अनुभव येतो की आम्हाला सुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीती होण्याला पूर्वी व्यावहारिक रजत नव्हते. आता जसं अनुभवाच्या विरुद्ध कसं आहे? ते सुक्तीवरील रजत. कारण शिंपल्यावर रुपयाचा भ्रम झाला. परंतु
रूप रुपयाचा भ्रम झाला, पण जेव्हा शिंपला आहे असं स्पष्ट लक्षात आल्यानंतर ते रूप या ठिकाणी रुपयाचं ज्ञान राहत नाही, कारण रूप नाही अशा प्रकारचा निश्चय होतो. म्हणजे पूर्वी जे शिंपल्यावर रुपयाचा भ्रम होत होता, तर त्या शिंपल्याचं ज्ञान झाल्यावर रुपयाचा भ्रम नष्ट होतो. म्हणून असा अनुभव आहे. किंवा दोरीवर सर्पाचा भ्रम झाला. आता दोरी स्पष्ट कळाल्यावर सर्प त्या ठिकाणी राहत नाही. कारण भ्रम झालेला पदार्थ त्या ठिकाणी भ्रम निवृत्त झाल्यावर राहत नाही, असा नियम आहे. आणि असा प्रत्येकाला अनुभव आहे. मग असा अनुभव असताना अनुभवाच्या विरुद्ध कसं काय बोलता येईल? किंवा हे जे बोलणं आहे ते अनुभवाच्या विरुद्ध आहे. म्हणून तर सांगतो की सत्ख्यातीवाल्याचं मत सुद्धा कसं आहे, असंगत आहे. संगतवार नाही. आणि म्हणून या ठिकाणी कारण भ्रम निवृत्त झाल्यानंतर भ्रमात जो पदार्थ वाटला, तर तो वाटलेला पदार्थ निघून जातो. जसं शिंपल्यावर रूप भासलं तर रुपयाचं त्या ठिकाणी नाही, अशा प्रकारचं स्पष्ट ज्ञान होतं. किंवा सर्प नाही, रज्जूच आहे, असं स्पष्ट ज्ञान होतं. म्हणून हे सत्ख्यातीवाल्याचं मत कसं आहे, असंगत आहे, असं गुरुनं सांगितलं. आम्हाला सुट्टीच्या ठिकाणी रजत प्रतीती होण्याची पूर्वी व्यावहारिक रजत नव्हती आणि सुप्ती ज्ञानानंतर नाही. इतकेच नाही तर जेव्हा सुप्तीच्या ठिकाणी रजत दिसत होते, त्यावेळी सुद्धा तेथे व्यावहारिक रजत नव्हते. पहा, म्हणून जेव्हा सुप्तीच्या ठिकाणी रजत दिसत होत, तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी रजत नव्हतं. आता तर नाहीच. आता तर भ्रम निवृत्त झाला. आता तर त्या ठिकाणी रजत नाहीत सुप्तीवर. पण जेव्हा दिसत होतं, तेव्हा सुद्धा सुप्तीवर रजत नव्हतं. असं त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी म्हणतो, की जेव्हा जसं आपण पाहतो, की जेव्हा त्या ठिकाणी स्वप्नातून जागं झाल्यावर जसं एखाद्या भिकारी किंवा माणसाला स्वप्न पडलं, की मी राजा झालो. तर मग जागा झाल्यावर त्याचा स्वप्नभ्रम निराश होतो आणि आता तर मी राजा नाहीच. परंतु जेव्हा वाटलं होतं तेव्हा सुद्धा मी राजा नव्हतो. असा निश्चय त्याचा होत असतो. आता तर नाहीच, पण तेव्हा सुद्धा नव्हतो. अशा प्रकारचं त्या ठिकाणी निश्चय होत असतो. आणि तेच या ठिकाणी आता श्री गुरु शिष्याला, कारण हा भ्रम प्रत्येकालाच आहे. म्हणून हे जगत सत्य तो भ्रांती. कारण सत्य तो बुद्धी गेली पाहिजे. म्हणून ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, जीव ब्रह्मेव नापरा. कारण ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे, जीव ब्रह्मरूप आहे. म्हणून त्या ठिकाणी अनेक शास्त्राचा सिद्धांत हाच आहे आणि इतकं सांगायसाठीच अनेक शास्त्र निर्माण झाले. आणि म्हणून सगळ्या शास्त्रांचा सिद्धांत जगत मिथ्या आहे हे ठरविण्यामध्ये आहे. आणि म्हणून हा प्रत्येकाला भ्रम आहे की जग सत्य आहे, सत्य नसून सत्य वाटायला लागलं. म्हणून तुकाराम महाराज सांगते, कास्या सत्य मानिला संसार, आणि सत्य मानायला लागला हेच तुला काय अज्ञान आहे. म्हणून तुला काय भ्रम झालेला आहे, मी कोण आहे हे कळालं नाही. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे विपरीत ज्ञानावरून अज्ञान मानावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की अशा प्रकारचं सत्य ज्ञान झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा पदार्थ पूर्वीच नव्हता. तसं शिंपल्यावर सुक्ती रजत भासत होतं, पण आता शिंपला आहे असं कळालं. मग आता असं लक्षात येतं, आता तर रजत नाहीत, पण पूर्वी सुद्धा जे काही रजत भासत होतं, तेव्हा सुद्धा शिंपल्याच्या ठिकाणी रजत नव्हतंच. म्हणून त्रिकालिक अत्यंत अभाव. पूर्वी नव्हतं, आता बी नाही, पुढे सुद्धा नाही. म्हणून अशा प्रकारचा निश्चय दृढ होतो. आणि म्हणून श्री गुरु आता हाच या ठिकाणी जगत कशा प्रकारचं या ठिकाणी मिथ्या आहे असा निश्चय शिष्याला करून देताना सांगायला लागले की त्यावेळी सुद्धा तेथे व्यावहारिक रजत नव्हते. याप्रमाणे रजत ज्ञानाची पूर्वी भूतकाळी, रजताच्या वर्तमान काळी, सुक्ती ज्ञानानंतर म्हणजे भविष्यकाळी सुक्तीच्या ठिकाणी व्यावहारिक रजताच्या त्रिकालिक अत्यंत भावाचा निश्चय होतो.
अत्यंत अभाव. अत्यंत अभाव म्हणजे त्या ठिकाणी नसणं, बिलकुल त्या ठिकाणी नाहीच ती वस्तू. अशा प्रकारचं त्याला म्हणायचं अत्यंत अभाव. जसं त्या ठिकाणी अत्यंत अभाव म्हणजे त्या ठिकाणी ती वस्तू नाहीच. जसं या ठिकाणी एखादा संन्यासी स्वप्नामध्ये गृहस्थ झाला, तर मग तो जसा त्या ठिकाणी गृहस्थ झालाच नाही. जागं झाल्यावर तो स्वतःला ग्रस्त मानित नाही, म्हणून तो ग्रस्त झालाच नाही, तर त्याला तसा भ्रम झाला. त्याचा भ्रम जागा झाल्यावर निवृत्त झाला, की त्याला मी ग्रस्त आहे असं जे वाटलं होतं, तो वाटलेला भ्रम त्याचा निघून गेला, की जेव्हा वाटलं होतं, की मी गृहस्थ झालो, तेव्हा सुद्धा तो गृहस्थ नव्हता, आता तर नाहीच. म्हणून त्याला काही पुन्हा त्या ठिकाणी परत संन्यास घ्यायची गरज नाही. म्हणून अशा प्रकारचा निश्चय दृढ होत असतो. म्हणून हाच निश्चय या ठिकाणी सद्गुरू सांगायला लागले, की त्रिकालिक अत्यंत अभाव. म्हणून सुक्तीच्या ठिकाणी रजताचा त्रिकालिक अत्यंत अभाव. म्हणून हे दृष्टांत घेऊन सुक्ती रजताचे किंवा रज्जू सर्पाचे याच्याहूनच जगत मिथ्यात्व व निश्चय व्हावा, हाच या ठिकाणी विषय आपल्याला स्पष्ट होण्यासाठी हे रज्जू सर्पाचा आणि सुप्त रजताचा दृष्टांत या ठिकाणी चांगला उपयोगी आहे, कळायसारखा आहे. म्हणून या दृष्टांतानंच जग मिथ्या आहे असं आपल्याला पटू शकतं. म्हणून शास्त्रकारानं जसं आपल्याला त्या पटन त्याप्रमाणे किंवा तशा पद्धतीनं या ठिकाणी दृष्टांत सुद्धा योजिलेत आणि तशाप्रमाणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा शास्त्रकार आपल्याला करतील. म्हणून आता आपल्याला बघायचं, की जसं तिन्ही काळात सुद्धा या ठिकाणी जसं ते रजत नव्हतं असा निश्चय त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून त्रिकालिक अत्यंत अभाव सत्ख्यातीच्या मताने जमत नाही. आता त्रिकालिक अत्यंत अभाव सत्ख्याती जर आपण घेतली तर जमन का? जमणार नाही. कारण यांच्या मतामध्ये दोन्ही बी सत्यच आहेत. कारण त्याच्यामध्ये शिंपल्यामध्येच त्या रूपाचे अवयव आहेत म्हणून त्यांचं मत, सत्ख्यातीवादीचं मत त्या ठिकाणी असंगत आहे. आणि सत्ख्याती वाल्याचं मत जर स्वीकारलं तर संगती व्यवस्थिशीर लागत नाही. म्हणून या ठिकाणी त्यांचं मत चुकीचं आहे. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी आता आपल्या लक्षात येतं. म्हणून हा आणि असाच दोष त्यांनी अख्यातीवाद्याला दिला, तरी सत्ख्याती तो दोष आहेच. म्हणून सत्ख्याती मतही असंगत आहे. म्हणून असाच दोष त्यांनी कोणाला दिला होता? अख्यातीवाल्याला दिला होता. म्हणून हाच या ठिकाणी अशा प्रकारचा आपण पाहू लागलो, की रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती. मग मला सर्पाची, कारण पूर्वी कुठंतरी वाघ पाहिला होता आणि तो आता जंगलातला वाघाचे स्मरण झाल्यावर जसं त्या ठिकाणी कोणाला भयकंप होत नाही, असं सत्ख्यातीवाल्यानं दोष दिला होता ख्यातीवाल्याला, की पूर्वीची स्मृती झाल्यानंतर आताच त्या ठिकाणी भयकंप होत नाही. पूर्वी वाघ पाहिला, मग आता कोणाला भयकंप होतो का? होत नाही. मग हाच दोष त्या ठिकाणी सत्ख्यातीवाद्याला सुद्धा येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी यांचं मत अग्राह्य आहे, ग्राह्य नाही, सदोष आहे, दोषरहित नाही, म्हणून योग्य नाही असं श्री गुरु सांगते. आता शिष्य त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा त्यांना प्रश्न विचारतो, महाराज सत्ख्याती मत असंगत आहे, तर रज्जू सर्प सुक्ती रजत यांचे ज्ञानाच्या वेळी कोणते मत योग्य आहे ते कृपा करून सांगा. आता तुम्ही म्हणतात ना, मग आता हे मत समजा असंगत आहे, योग्य नाही, मग आता कोणतं मत संगतशीर आहे किंवा कोणत्या मतानं संगती लागते ते तरी तुम्ही मला सांगा. म्हणून शिष्याला जाणून घ्यायची इच्छा आहे. कारण ज्याला जाणूनच घ्यायचं ज्ञान या ठिकाणी, तर त्याचे त्या ठिकाणी सर्व एकाग्र मनानं श्रवण करीत असतो किंवा केलेलं श्रवणावर चिंतन करून जे काही कळालं तर ते त्याला स्पष्ट होतं आणि जे राहिलं त्याची शंका तर त्याला वाटतं या शंकेचं निरसन करून घ्यावा
आणि आपण निशंक व्हावा. अशाच पैकी शिष्याला सुद्धा या ज्ञानाची तळमळ होती आणि त्यांना हे ज्ञान होऊन आपण निश्चिंत व्हावं अशा प्रकारचं त्या ठिकाणी. म्हणून त्याला जे स्पष्ट झालं तर त्यानं सांगितलं की मला स्पष्ट झालं, परंतु आता जी काही शंका आहे तर ती शंकेचं समाधान तुम्ही मला सांगा. आणि म्हणून ज्ञानाच्या वेळी कोणते मत योग्य आहे? म्हणून कोणतं मत योग्य आहे? सुप्ती रजत आणि रज्जू सर्प. आता सत्ख्याती वाल्याचं मत असंगत आहे. आता संगतवार नाही. सत्ख्याती जे काही सांगायला लागले ना त्याचं मत कसं आहे? असंगत आहे, म्हणजे संगतवार नाही. आता कोणतं मत या ठिकाणी संगतवार आहे? कोणतं मत योग्य आहे किंवा कोणत्या मतानं संगती लागन? तर हे या ठिकाणी तुम्ही मला कृपा करून सांगा. म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी विनंती सद्गुरूला संताला करावं लागते. आणि म्हणून या ग्रंथामध्ये सर्वच काही शिकायसारखं असतं. कारण त्याच्याकडून ज्ञान घ्यायचं. अशा सद्गुरूला कशा प्रकारचं या ठिकाणी मनामध्ये विनिता पाहिजे आणि कशा प्रकारची त्या ठिकाणी जिज्ञासा पाहिजे आणि ऐकल्यानंतर पुन्हा कशा प्रकारचं ते लक्षात घेऊन राहिलेलं जे काही कळालं नाही त्याबद्दल पुन्हा शंका उत्पन्न करून त्या शंकेचं निरसन करून घेण्याची जी काही तळमळ तर ही आपल्याला या ठिकाणी विचारसागरामध्ये शिष्याच्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून गुरुविषयी त्या ठिकाणी अत्यंत आदर भाव असणारा हा शिष्य या ठिकाणी सद्गुरूला म्हणतो की कृपा करून या ठिकाणी तुम्ही मला सांगा. आणि म्हणून आता श्री गुरु त्याला सांगायला सुरुवात करते. हे शिष्य, वेदांत पक्षाचे मत अत्यंत शुद्ध आहे. आता वेदांत या ठिकाणी आता वेदांत विचार सुरू होणार. आता आपण आतापर्यंत शास्त्र पाहिले, शास्त्र मत पाहिलं की अनेक प्रकारचे शास्त्रांचे काय काय मत आहे किंवा त्यांचे त्यांचे ग्रंथकर्ते त्यांचं काय म्हणणं आहे किंवा ते भ्रम कशाला म्हणायला लागले किंवा त्यांच्या ज्ञानाची पोच कुठपर्यंत आहे किंवा त्यांची धारणा काय आहे. त्यांनी अशा प्रकारचं आपले आपले अनुभव त्या ठिकाणी कथन केले. तर आता या ठिकाणी आतापर्यंत वेदांत शास्त्र आता त्या ठिकाणी अजून काय आलेलं नाही पुढं. आता अनिर्वचनीय ख्याती रूपानं आता या ठिकाणी वेदांत शास्त्र सुरू होणार आहे. म्हणून आता आपण कोणती ख्याती पाहिली? सत्ख्याती पाहिली. आणि त्याचं मत कसं आहे? असंगत आहे, कारण ते संगतवार नाही. म्हणून या ठिकाणी त्यांच्या मतानं संगती लागत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आता आपण सद्गुरूंना सांगितलेलं बघितलं की त्यांचं मत योग्य नाही आणि हे शिष्याला सुद्धा कळालं. आता शिष्याने सांगितलं की मग आता जे योग्य आहे अशा प्रकारचं तुम्हीच मला सांगा. आणि म्हणून श्री गुरु आता सांगण्यासाठी पुढे आले की त्याने सांगितलं की वेदांत मत, की वेदांतानं जे काही सांगितलं तर ते वेदांताचं मत ग्राह्य आहे आणि स्वीकारण्याला योग्य आहे, संगतवार आहे आणि म्हणून अत्यंत शुद्ध आहे. कारण वेदांत मत कसं आहे? अत्यंत शुद्ध अशा प्रकारचं आहे, ग्राह्य आहे आणि ते मी तुला सांगतो. आणि अनिर्वचनीय ख्याती, आणि त्याला काय म्हणते ते वेदांताचं मत अनिर्वचनीय ख्याती. म्हणून खूप महत्वाचं आहे की अनिर्वचनीय ख्याती कळणं खूप महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी आता वेदांत मत चालू होणार आहे. कारण वेदाचं काय म्हणणं आहे की वेदांत काय सांगते? वेद अंत, वेदाचं अंत. म्हणून वेदानं ज्या ठिकाणी वेदांचं तात्पर्य त्याला म्हणायचं वेदांत. वेद अनंत बोलिला अर्थ इतकाची साधिला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे. किंवा तुकाराम महाराज सांगते वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. कारण वेदांत त्यांना कळाला होता की त्यांची वाणीच कशी होती तुकाराम महाराजांची, तर त्यांच्या वाणीमध्येच वेदांत होता. म्हणून ते म्हणते आम्हाला ठावा आहे वेदांत, कारण वेदांत सांगण्यासाठी ते अवतीर्ण झाले होते. आणि ज्ञानोबा राय सुद्धा या ठिकाणी आपला वेदांत सांगायलाच अवतीर्ण झाले. आणि म्हणून अशा प्रकारचे महात्मे की ज्यांच्या वाणीमध्येच वेदांत होता. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा आता वेदांताचं मत काय आहे? अनिर्वचनीय ख्याती. कारण वेदांत सांगत की जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. आता अनिर्वचनीय ख्याती या ठिकाणी सांगणार आहेत. आता अनिर्वचनीय ख्याती म्हणून या ठिकाणी दिसायला लागलं आणि म्हणून त्याला असत म्हणता येत नाही आणि टिकत नाही म्हणून सत म्हणता येत नाही. दिसत म्हणून असत म्हणता येत नाही
कारण असत पदार्थ दिसत नसते की जसं वंद्यापुत्र असत आहे, तो कधी कोणाला अनुभवाला येत नाही. म्हणून या ठिकाणी असत पदार्थ दिसत नाही आणि आम्हाला तर दिसायला लागलं इथं, म्हणून या ठिकाणी याला असत म्हणता येत नाही. बरं सत म्हणा तर या ठिकाणी ते टिकत नाही. कारण सत जे असतं ते तिन्ही काळामध्ये असतं आणि सत जे असतं तर ते नित्य असतं आणि म्हणून त्याला जे नित्य असतं तिन्ही काळात असतं त्याला सत्य म्हणत असते आणि याला सत्य म्हणता येत नाही, तर असत्य म्हणता येत नाही. म्हणून या ठिकाणी सत-सताहून विलक्षण कारण वेगळंच आहे आणि अनिर्वचनीय याच्याबद्दल काही वचन निश्चित सांगता येत नाही कसं आहे म्हणून. परंतु पुढे सांगितलं अनिर्वचनीय मिथ्या. म्हणून अशा प्रकारची वेदांत आणि याची संगती लावली. दिसणाऱ्या जगाची संगती लावावी लागते काहीतरी. म्हणून हे आपल्या पुढे आहे. ज्ञानोबा सुद्धा या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगते, आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा करीतसे आडवारा विश्वाभासू जो. कारण विश्वाभास हा आडवारा करायला लागला स्वरूपाच्या घराला येताना. कारण मी कोण कळायसाठी हे जग त्या ठिकाणी आडवायला लागलं. कारण जग या ठिकाणी सत्य वाटल्यामुळं मला मी कोण आहे अशा प्रकारचं स्पष्ट होईना. म्हणून आडवारा करीत असे हे जे काय करायला लागलं आडवारा करायला लागलं आडवं यायला लागलं आणि म्हणून या ठिकाणी याची संगती लावायसाठी शास्त्र आता कोणतं शास्त्र तर वेदांत शास्त्र. म्हणून आता वेदांत शास्त्र काय सांगत अनिर्वचनीय ख्याती. आता ही अनिर्वचनीय ख्यातीची रीती ब्रह्मकालीन भासणाऱ्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची संगती उत्तम लागते. आता याची संगती लावायची कशाची सर्पाची. म्हणून ह्या दिसणाऱ्या सर्पाची संगती लावायची तर कशी लावायची तर वेदांत शास्त्र याची संगती उत्तम रीतीनं अन्यथा ख्याती रूपाने या ठिकाणी सांगत. तर मग कशी त्या ख्यातीच्या रीतीने भ्रमकालीन भासणाऱ्या सर्पाची त्याच्या ज्ञानाची संगती उत्तम लागते. अनिर्वचनीय ख्यातीनं भ्रमकाली भासणाऱ्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची संगती उत्तम लागते. आता सर्प बी आणि त्या सर्पाचं ज्ञान बी या दोन्हीची पण संगती आता या ठिकाणी कोण सांगायला लागले सद्गुरू सांगायला लागले आणि कशामुळे लागते म्हणजे वेदांत शास्त्र पण तरी आहे अनिर्वचनीय ख्याती आणि कशी लागते तर सर्पाची भ्रमकाली भासणाऱ्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची संगती उत्तम रीतीने लागते. असं कोण सांगायला लागलं तर श्री गुरु सांगत भ्रमकाली भ्रमामध्ये भासणाऱ्या भ्रमकालीन भासणाऱ्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची अशी प्रकारची संगती आता लावायची. कारण याची संगती लावा लागल तेव्हा मग या ठिकाणी आडवारा करायला नाही जगत. म्हणून याची काय संगती लावायची तर ही वेदांत शास्त्र याची संगती लावित आणि संगती लावताना या ठिकाणी कोणती ख्याती अनिर्वचनीय ख्याती. तर अनिर्वचनीय ख्याती आपल्याला नीट कळाली की मग आपल्या जगाची संगती लागली. दिसणारा जगत कसं आहे की वेदांत शास्त्राची जी काही रीती आहे अनिर्वचनीय ख्याती तर याच्यामुळे आपल्याला ही संगती लागते. म्हणून आता शिष्यानं परत या ठिकाणी गुरुला प्रश्न या ठिकाणी केला हे गुरु अनिर्वचनीय हा शब्द ऐकल्याबरोबर प्रथम व्यवहार चमत्कारिक वाटते. आता शिष्य या ठिकाणी सद्गुरूला प्रश्न करतो आणि संकोचपणाने या ठिकाणी त्याला नाही कळलं ते स्पष्ट या ठिकाणी विचारतो आणि म्हणून जसं आपण बघतो की शास्त्रामध्ये गुरुला माता गुरुला पिता म्हणलेलं आहे. कारण त्याच्या ठिकाणी आणि गुरु सुद्धा इतके दयाळू असतात की ते शिष्याला आपल्या लेकराप्रमाणे त्या ठिकाणी लेकराप्रमाणे धरतात. तितकं त्या ठिकाणी त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या उद्धाराची सुद्धा त्यांना काळजी असते. शिष्य सुद्धा या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी तनु मन जीवाने या ठिकाणी शरण गेलेला असतो आणि सर्वस्व त्या ठिकाणी त्याला गुरुशिवाय गुरुमाता गुरुपिता कारण गुरुशिवाय त्या ठिकाणी त्याला कोणीच इष्ट देवता गुरु हीच आमची इष्ट देवता. गुरुशिवाय त्याला कोणी या ठिकाणी देव नसतं किंवा गुरुशिवाय कोणी नातगोत नसतं. सर्वस्वी या ठिकाणी तो एकच त्या ठिकाणी इच्छा घेऊन आलेला असतो. मला या संसार बंधनातून निवृत्ती करायची अशा प्रकारची इच्छा घेऊन आलेला असल्यामुळं तो त्या ठिकाणी त्याचा देवच या ठिकाणी गुरु असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायचं की शिष्य श्री गुरुला अनिर्वचनीय हा शब्द ऐकल्याबरोबर
प्रथम मला चमत्कार अशा प्रकारचं या ठिकाणी वाटते, चमत्कारिक वाटते. आता कसं वाटतं? निर्वचन. आता शिष्य सुद्धा या ठिकाणी त्यानं सुद्धा बरेच काही शास्त्र पाहिलेलं असतं. त्याला सुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी ज्ञान असतं किंवा त्याला त्या ठिकाणी अ, बरंच त्यानं ह्या शास्त्राविषयी ऐकलेलं बी असतं आणि बरेच काही त्या ठिकाणी इतरत्र साधनं सुद्धा त्यानं भरपूर केलेले असतात. म्हणून त्याला बराच काही परमार्थातला अनुभव सुद्धा आलेला असतो. फक्त त्याला श्री गुरूची भेट झालेली नसल्यामुळं त्याच्या चित्तातला जो काही संशय भ्रम असतो, तर तो गेलेला नसतो. आणि आता त्याला योग्य संताची भेट झाल्यामुळं आता तो या ठिकाणी आपला सर्व काही शंका निःसंकोच मनाने या ठिकाणी आता सद्गुरूच्या पुढे मांडायला लागला आणि प्रथम त्या ठिकाणी तो म्हणतो, अनिर्वचनीय हा शब्द मला जरा चमत्कारिक वाटायला लागला. कारण निर्वचन म्हणजे कथन किंवा सांगणे असा अर्थ आहे. आता निर्वचन म्हणजे कथन किंवा सांगणे. पण इथं काय शब्द आहे? अनिर्वचन. म्हणजे सांगता येत नाही किंवा सांगता येण्यासारखे नाही. अनिर्वचनीय म्हणजे काय? सांगता येत नाही किंवा सांगता येण्यासारखे नाही. आता सांगता येत नाही, सांगता येण्यासारखे नाही. एकंदरीत वेदांत्यांना रज्जू सर्पाबद्दल काही सांगता येत नाही. म्हणून या शब्दाचा अर्थ काय आहे? सांगता येत नाही आणि सांगता येण्यासारखे नाही. याचा अर्थ वेदांत्याला याच्याबद्दल काही सांगताच येत नाही. कशाबद्दल? रज्जू सर्पाबद्दल काही सांगताच येत नाही. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ असा आहे. अनिर्वचनीय म्हणजे सांगता येत नाही, सांगता येण्यासारखे नाही. मग वेदांत्यांना काही सांगताच येत नाही ना, असा अर्थ मनात येतो. मग आता असं मला वाटतंय बरं का, कारण तो या ठिकाणी निःसंकोचपणे या ठिकाणी गुरुपुढं आपलं सर्व काही त्याला जसं वाटतं किंवा जशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याला अनुभव यायला लागला, तशा प्रकारचं तो कथन करतो. मला असं वाटतं, की वेदांत्याला याबद्दल काही सांगताच येत नाही आणि म्हणून ही ख्याती चांगली ती काय? मग काय चांगली? मग त्यांनाच याच्याबद्दल काही सांगता येत नाही. मग चांगली तरी काय? मग असं या ठिकाणी शिष्याला थोडा ह्याच्यातून संशय आला किंवा शंका उत्पन्न झाली. मग आता कशा प्रकारचं या ठिकाणी श्री गुरु म्हणते, "हे शिष्या, अनिर्वचनीय या शब्दाचा शाब्दिक अर्थ तू केलास." आता शाब्दिक अर्थ केलास. तो एका दृष्टीने बरोबर आहे. शाब्दिक अर्थ शब्दानं अर्थ केला हे एका दृष्टीने बरोबर आहे. पण अनिर्वचनीय शब्दाचे तात्पर्य काय? ते अनिर्वचनीय ख्याती रीती तुला समजली म्हणजे बरोबर समजेल. आता तात्पर्य वेगळं असतं, शाब्दिक अर्थ वेगळा असतो. आता तात्पर्य लक्षात घे. कारण तात्पर्य जसं या ठिकाणी झाडावून जा, हे शब्दाने सांगितलं. लक्षार्थ मग आता ह्या झाडावून तुम्ही जा तिकडं. असं सांगितल्यानंतर मग आता झाडावून जा म्हणल्यावर जाणारा ना का झाडावून जावा का पळकन? तर झाडाच्या बुडापासून जावा. हे लक्षार्थ या ठिकाणी आपण ध्यानात घेतो. कारण वाचार्थ वेगळा असतो. मग तशा प्रकारचे तू वाचार्थ बरोबर केलास. पण लक्षार्थ या ठिकाणी ध्यानात घेण्याचा काय? म्हणून तसं या ठिकाणी आता शिष्य म्हणतो, महाराज मग त्या अनिर्वचनीय ख्यातीची रीती कशी आहे ती कृपा करून सांगावी. मग आता या ठिकाणी शिष्यानं प्रश्न केलाय, की अनिर्वचनीय ख्यातीची रीती मला तुम्ही सांगा. कारण शिष्य या संसार दुःखानं अत्यंत अशा प्रकारचा गांजून गेला होता. आणि संसारातलं दुःख निवृत्त करायसाठी सर्वसामान्य लोक संसारातलं दुःख निवृत्त करते. पण बुडामध्ये संसार तसाच राहतो. आता संसार दुःख निवृत्त करावं का संसार निवृत्त करावा? तर आम्हाला वाटतं की संसार दुःख निवृत्त करावं. संसार चांगला आहे. परंतु आता संसार तसा ठेवून संसार दुःख निवृत्त होणार नाही, की अनेक हे शरीर जरी गेला, तरी ते संसार शिल्लक आहे म्हणल्यावर पुन्हा शरीर येणारच. पुन्हा कोणतं येईन काही सांगता येत नाही. कुठं येईन काही सांगता येत नाही किंवा कोणत्या विषयाची वासना राहील हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून याच्यासाठी या ठिकाणी संसारात निवृत्त करणं आणि ह्या लालसेनं शिष्य आलेला आहे. कारण संसार निवृत्त करायचा, कारण मुळामध्ये संसार निवृत्त करणं म्हणजे अज्ञानच राहिलं नाही, तर मग संसार उत्पन्न होईन का?
म्हणून संसार दुःख काढायसाठी मुळामध्ये संसारच काढायचा, किंवा अज्ञान गेल्यावर मग या ठिकाणी येणं जाणं कसं होईल? कारण देहच गेल्यावर कार्य काय करील? कारणच गेल्यावर. म्हणून अज्ञानच नष्ट करायचं आणि हेच या ठिकाणी जीवनाचं लक्ष असलं पाहिजे. आणि ते अज्ञान ज्ञानाशिवाय जात नाही. आणि ते ज्ञान म्हणजे इतर ज्ञान नाही. इतर ज्ञान हे वेगळे आहे. आणि हे वेदांत शास्त्राचं ज्ञान हे ज्ञान आहे. बाकीचं ज्ञान काय? हे राव हेची ज्ञाने केली येणे स्वप्ने, वातोर मिका गगने गिळिजत असे. की जसं त्या ठिकाणी सगळे ज्ञान यानं स्वप्नवत केले, तसं वारा असतो, तो ढगाडाला नेऊन घालितो. अशा प्रकारचं या अध्यात्म ज्ञानानं सगळ्या ज्ञानाला नष्ट करून टाकलं. सगळे ज्ञान लयाला गेले. तसं सूर्य उगवल्यानंतर सगळं त्या ठिकाणी म्हणले लाईट बंद करा, दिवेही जा. कारण आता त्यांची शोभा नाही. आता सूर्य उगाला. अशा प्रकारचे सगळे ज्ञान हे स्वप्न झाले. कोणत्या ज्ञानापुढं? या अध्यात्म ज्ञानापुढं. म्हणून ते ज्ञान पैगा भरवे, मणी हाती आणावे, संतया भजावे सर्वस्वेसी. म्हणून ते ज्ञान. आणि म्हणून ते संताचं ज्ञान, संताला माहित असलेलं ज्ञान, किंवा संत ज्या ज्ञानामध्ये राहतील किंवा त्यांचा जो निश्चय आहे, तर तो त्यांच्या संगतीत जो जाईन त्याचा अशा प्रकारचा निश्चय होत असतो. म्हणून अनिर्वचनीय ख्याती ही खूप अशा प्रकारची महत्वाची आहे. आणि ती आपल्याला कळाली तर आपल्याला या ठिकाणी जो निश्चय आहे आपला तो दृढ या ठिकाणी अशा प्रकारचं वेदांत शास्त्राच्या मतानं अनिर्वचनीय ख्याती कळाल्याशिवाय आपल्याला वेदांत म्हणजे हाच वेदांत आहे. कारण वेदांतच या रूपानं आपल्याला अनिर्वचनीय या रूपानं विचारसागरामध्ये सांगितलेलं आहे. आणि वेदांताचं मत काय आहे? कारण वेदांताच्या मतानं हा संसार काल्पनिक आहे, मिथ्या आहे, किंवा रज्जू सर्पवत त्या ठिकाणी भासलेला आहे. आणि माझ्याच आत्मस्वरूपावर हा संसार भासलेला आहे. कारण हा काय कुठून आला नाही, कुठं उत्पन्न झाला नाही, तर ह्यो त्या ठिकाणी नाहीच. आणि म्हणून ही नसतेच रूप आली. जसं या ठिकाणी समुद्रावर अनेक प्रकारचे भोवरे, लाटा, फेस, बुरबुडे असतेच. परंतु ते काय उत्पन्न झाले आणि राहिले असं नाही, तर पाणीच त्या रूपाने होतं. म्हणून ते कुठे गेले आणि कुठून आले? म्हणून पूर्वी होते का? म्हणून काही नाही, सगळं काय होतं? पाणीच होतं. तशा प्रकारचे या ठिकाणी ब्रह्मच आहे. ब्रह्मच होतं आणि राहिलं तरी ब्रह्मच आहे, परमात्माच आहे आणि तो मीच आहे आत्मरूपानं. मला सोडून या ठिकाणी दुसरं काही नाहीच. म्हणून जगामध्ये या ठिकाणी जसं जागं झाल्यावर स्वप्नीची विचित्र शयना, तो मीची झालो होतो ना, अशा प्रकारचं आपण सांगतो की स्वप्नामध्ये जे काही अनेकत्व होतं, तर ते अनेकत्व त्या ठिकाणी नाही. जर जे सिद्ध राहिलं एकत्व आणि ते एक मी आहे आणि मीच त्या ठिकाणी अनेक रूपानं मीच होतो. अशा प्रकारचं जागा झाल्यानंतर आपण स्पष्ट या ठिकाणी सांगत असतो की अनेकत्व मोडून एकत्व जोडिले, या भवसागरी झाला शे तारू, परतोनी पाहतो कैसा मायापूर. म्हणून अनेकत्व खोटं आहे आणि एकत्व मीच या ठिकाणी, मीच ब्रह्मरूपानं प्रत्यक्ष या ठिकाणी आहे. अशा प्रकारचं भेदभ्रांती जाऊन एकत्वाचा निश्चय या शास्त्रामुळे होत असतो. आणि ती म्हणजे अनिर्वचनीय ख्याती. आणि ती अनिर्वचनीय ख्याती काय आहे? तर ती आपण उद्या ठीक 8 वाजता बघू. आणि आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे हीने वागयज्ञ तोषावे